उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता सरकार स्थापनेच्या हालचालींना देखील वेग आल्याचं बोललं जात आहे। महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात विविध चर्चा सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। ते दिल्लीमध्ये जाऊन आता वरिष्ठांसोबत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। देवेंद्र फडणवीस काही मिनिटांपूर्वी दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमधले ओम बिर्ला यांच्या घरी एक कौटुंबिक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी फडणवीस दिल्लीला गेलेले आहेत। या सगळ्या दौऱ्यामध्ये ते भाजपचे वरिष्ठ नेते असलेले अमित शहा यांच्यासोबत देखील त्यांची भेट होऊ शकते। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला दिल्लीमध्ये असतील आणि यावेळेला राज्यातील एकंदर सरकारच्या स्थापनेच्या संदर्भात काही चर्चा होत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या राज्यातल्या सरकारबद्दल महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल घोषणा होऊ शकते अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडते, फडणवीसांची ही दिल्लीवारी महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय ठरते हे पाहावं लागणार आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा ओम, खरं तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री पदावरनं बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये अमित शहांसोबत चर्चा होऊ शकते। निश्चितच, कारण भाजपनं गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकांमध्ये यश मिळवलं नव्हतं ते ऐतिहासिक यश भाजपला यावेळेला मिळालंय। 130 जागांहून अधिक ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आले। त्यामुळे भाजपचं असं म्हणणं आहे की आमचा मुख्यमंत्री पदावरचा दावा अगदीच नैसर्गिक स्वरूपात आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपद आम्हालाच मिळावं असा भाजपच्या नेत्यांचा आग्रह आहे। दुसऱ्या बाजूला शिंदेकडनं देखील तशा प्रकारचं लॉबिंग केलं जातं। शिंदे गटाचे नेते देखील मुख्यमंत्री पदाबाबत सातत्यानं दावे प्रतिदावे करतात। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात तोडगा काढून मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करून सरकार स्थापन करण्याचं एक काम खऱ्या अर्थानं भाजप महायुतीसमोर आहे। त्यामध्ये या सगळ्या बैठकीत निश्चितच राज्यातल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणं हे अपेक्षित आहे आणि ती चर्चा होईल अशी देखील माहिती कळते। ओम, आपल्याला कल्पना आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली होती। भाजपच्या नेत्यांनी देखील वारंवार तसं सांगितलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा देखील दावा आहे मुख्यमंत्री पदावर असं बोललं जातंय आणि त्यांची समजूत काढण्याचे देखील भाजपच्या वरिष्ठांकडनं प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जातंय। निश्चितच भाजपकडनं एक गोष्ट सातत्याने अधोरेखित केली जाते ती म्हणजे अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची पत्रकार परिषद झाली होती। त्यावेळेला अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सध्या एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, नंतर निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवू की मुख्यमंत्री कोण असेल। निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आहेत, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणूक देखील झाली। त्यामुळे त्यांच्या गटाचा जो काही दावा आहे तो अधिक वाजवी आहे असं आपण म्हणू शकतो। मात्र संख्याबळाचा जर आपण विचार केला तर कुठेतरी भाजपच्या परड्यात मुख्यमंत्री पद जाते असं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे शिंदे गट देखील आता काही प्रमाणात लॉबिंग करताना पाहायला मिळते। या सगळ्या लॉबिंगला आणि या सगळ्या दाव्यांना आता कितपत यश येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीला जाऊ शकतात, त्या संदर्भातही काही चर्चा काही माहिती आहे? साधारणपणे माहिती अशाच प्रकारची आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार आहेत। सध्या देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती कळते। काही तासांपूर्वी अजित पवार देखील आपल्या निवासस्थानाहून निघाले होते। त्यामुळे तिन्ही नेते एकत्र दिल्लीला जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि या नेत्यांची एकत्रितपणे अमित शहांसोबत काही चर्चा आणि बैठक होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। निश्चितच आज आणि त्याच एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ओम, जसं की एका खासगी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला गेले असं सांगितलं जातंय। मात्र आता जर आपण टायमिंग बघितला, परिस्थिती बघितली राज्यातली, तर महत्त्वाच्या मुद्द्यावर अर्थातच मुख्यमंत्री पदावर चर्चा होणं अपेक्षित आहे। अगदी बरोबर आहे। कार्यक्रम जरी खासगी असला तरी तो भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी आहे। भाजपचे नेते आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे नेते दिल्लीत जात आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत। त्यामुळे नॅचरली या ठिकाणी राजकीय मुद्द्यांवरती चर्चा होणं हे क्रमप्राप्त आहे। या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याच्या नंतर रात्री दिल्लीत एक बैठक होईल आणि त्यामध्ये राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल अशी माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी। आमच्या नवी दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला दिसतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले. आजच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार हे आपल्याला सूत्रांकडून कळालं आहे. मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे. भलेही देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत येऊन ओम बिर्ला यांच्या एका पर्सनल कार्यक्रमासाठी येणार, पण ते इकडचे दिल्लीचे जे बडे नेते आहेत त्यांना भेट घालणार आहेत आणि तिथेच शिक्कामोर्तब होणार की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार आहे. अमित शहाबरोबर ही बैठक असणार आहे आणि अमित शहाबरोबर बैठकीत तोडगा निघणार आहे की मुख्यमंत्री कोण बनणार आहे. उद्या मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होणार हे सूत्रांकडून कळतं. उर्वशी, आपल्याला कल्पना आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच व्हावेत अशी देखील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ही भावना बोलून दाखवलेली आहे. त्या संदर्भात देखील कुठे आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का? कारण एकनाथ शिंदे यांची देखील समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपच्या वरिष्ठांकडून होत आहेत अशी माहिती आहे. ही खरी आहे की सगळे जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे आणि जे दुसरे त्यांना असं आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे परत, पण त्यालाच घेऊन भाजप हे त्यांना समजून देणार आहे. पण नेमकं आता कोण मुख्यमंत्री बनणार हे सगळे आता म्हणजे 6च्या नंतर ही जी बैठक होणार आहे 7 वाजता अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि तिथे मुख्यमंत्री कोण हे कळून येणार आहे. बेसिकली एक नाव जो आहे तो डिस्कस होणार आणि उद्या मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर केलं जाणार हे सूत्रांकडून कळतंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला येणार आहेत, त्या संदर्भात काही माहिती? त्यांचीही येण्याची शक्यता आहे. अजून ते निघाले नाहीयेत पण त्यांचीही येण्याची शक्यता आहे. पण पहिले देवेंद्र फडणवीस बडे नेत्यांना भेट त्यांची घेणार बडे नेत्यांची आणि त्याच्यानंतर तिन्ही मिळून एक मीटिंग होणार अमित शहा यांच्याबरोबर हे समजून येत आहे. निश्चितच धन्यवाद उर्वशी. या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.